नमस्कार. आज आपण कुठलाही आर्टिफिशियल एसेन्स किंवा रंग न वापरता ताज्या अननसाचा वापर करून लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण आणि एका विशिष्ट पद्धतीने मऊ लुसलुशीत असे अननसाचे मोदक करणार आहोत. इथे ना आपल्याला हे असं छान पिकलेलं अननस घ्यायचं आहे. यातलं साधारण अर्ध अननस मी कापून घेते. आता या अननसाचे पातळ काप केलेत. त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे चौकोनी तुकडे केले ना की ते खाताना जेव्हा तोंडात येतात तेव्हा छान लागतात. पायनॅपलचा शिरा करायचा म्हटला की मी आधी पायनॅपलचा रस काढून घ्यायची आणि तो वापरायची. रसापेक्षा ना असे तुकडे जर शिजवून घातले तर ते आणखी छान लागतात. शक्यतो छान पिकलेला आणि गोड अननस बघून घ्यायचा. असे कापलेले एक मोठा बाउल भरून अननसाचे तुकडे घेतलेत. आता हा अननस आपल्याला शिजवायचा आहे. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. तूप गरम झालं की त्यामध्ये हे अननस घालायचं आणि त्यात आपल्याला 2 चमचे साखर घालायची. साखर घातल्यानंतर ना या अननसाला पाणी सुटेल. या साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला हे अननस छान शिजवून घ्यायचं आहे, अगदी नरम होईपर्यंत. त्याच्यावर झाकण ठेवून हे 5 ते 7 मिनिटं शिजवायचं. इथे आपण 1.5 वाटी मध्यम रवा घेतला आहे. रवा जास्त बारीक किंवा जास्त जाड घ्यायचा नाही, मध्यमच घ्यायचा. 1 वाटी साखर घेतली. तसंच आपण इथे थोडी केशर गरम पाण्यात भिजत घातली. हा अननस शिजायला अजून थोडा वेळ लागेल. तोपर्यंत आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स काढून घेऊ. रव्यामध्ये घालण्यासाठी इथे आधी पाणी गरम करत ठेवलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ते थोडे तुकडे करून घ्यायचे. इथे मी काजू, थोडे बदाम आणि थोड्याशा मनुका घेतल्या आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवली. त्यामध्ये तूप घातले आणि तूप गरम झालं की हे काजू आणि बदाम त्यामध्ये घालायचे आहेत. काजू आणि बदामचा रंग बदलला की मग यामध्ये मनुका घालायच्या आणि मनुका छान फुलल्या की मग त्या काढून घ्यायच्या. आता याच तुपामध्ये अजून 1 चमचा तूप घातलं आणि यामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे. इथे आपण 1.5 वाटी रवा घेतला आहे. अगदी मंद गॅस ठेवून सतत परतत हा रवा आपल्याला भाजायचा आहे. रव्याचा रंग बदलायला हवा आणि छान खमंग असा सुवास पसरायला हवा. त्यामध्ये भाजताना मी परत 1 चमचा तूप घातलं होतं. आता आपला रवा भाजून झालेला आहे. रव्याचा अगदी खमंग सुवास पसरलेला आहे. आता आपला अननससुद्धा अगदी छान नरम झालेला आहे. त्यातलं पाणीसुद्धा सुकलं आहे. तर आपण गॅस बंद करून ठेवू. आता आपला रवाही छान भाजला आहे. यामध्ये 3.5 वाट्या छान उकळतं पाणी घालायचं आहे. रव्यामध्ये पाणी ओतताना अगदी सांभाळून ओतायचं, कारण रवाही गरम आहे आणि पाणी उकळतं आहे. त्यामुळे त्याची वाफ हातावर येण्याची शक्यता आहे किंवा पाण्याचे शिंतोडेसुद्धा हातावर बसतील, म्हणून लक्ष देऊन ओतायचं. रव्यामध्ये पाणी ओतल्यानंतर लागलीच रवा ढवळायचा आहे. आता यामध्ये आपण हे सगळं पायनॅपल घालून घेऊया. पायनॅपलसुद्धा रव्यामध्ये ढवळायचं आहे. पायनॅपल थोडं मिक्स झालं की मग यामध्ये हे केशरचं पाणी घालायचं. केशरमुळे स्वाद पण छान येतो आणि रंगसुद्धा रव्याचा पहा इतका छान येईल ना. आता यामध्ये घालूया हे जे तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते, आणि 1 वाटी साखर घालूया. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी आपण केशर असते ना नेहमी दुधामध्ये भिजत घालतो, पण यामध्ये आपण कुठेही दुधाचा वापर करत नसल्यामुळे ही केशर आपल्याला गरम पाण्यातच भिजत घालायची आहे. आता साखर घातली की हा रवा आपल्याला एकदा ढवळून घ्यायचा आहे व्यवस्थित. रवा आणि साखर एकजीव होण्यासाठी व्यवस्थित ढवळायची आहे. आता ही साखर विरघळली की त्यामध्ये हा रवा छान मुरला पाहिजे. यासाठी आपल्याला 5 मिनिटं याच्यावर एक झाकण ठेवून वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यानंतर
आपला रवा पहा इतका छान शिजला आहे की हा शिरा जो झाला आहे तो इतका मऊसूत आणि लुसलुशीत तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटं आपल्याला हा असाच झाकून ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर उघडलं की यामध्ये आपल्याला आवडत असल्यास वेलची पावडर घालायची, कारण पायनॅपलचा फ्लेवर टिकून राहण्यासाठी वेलची पावडर नाही घातली तरी चालते, पण मी इथे थोडीशी वेलची पावडर घालते. आता हा जो शिरा तयार झाला आहे ना, त्याचा सुगंध इतका छान पसरला आहे ना, अननस आणि केशरचा सुंदर रंग आणि वेलची आणि पायनॅपल तुपाचा सुवास शिऱ्यामध्ये अगदी छान उतरला आहे. हे पहा इतका छान मऊ लुसलुशीत दिसतोय ना. आता याचे आपल्याला करायचे आहेत मोदक. आता हे मोदक आपण साच्यामध्ये करणार आहोत. बाजारात आपल्याला मोदकाच्या आकाराचे लहान मोठे असे साचे सहज उपलब्ध असतात. मी इथे जरा मोठा साचा वापरला आहे. तर या साच्याला आतून थोडंसं एकदा तुपाचा हात लावायचा आणि यामध्ये हा शिरा भरायचा आणि आपण मोदक तयार करून घ्यायचा. हा पहा असे साच्यात मोदक केले ना की अगदी एकसारखे खूप छान मोदक दिसतात. आणि मोदकाचा रंग तर पहा इतका छान आला आहे ना. प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया. हे मोदक करताना आपल्याला जर यामध्ये चूनगूळ भरायचं असेल तर आतमध्ये चूनगूळ भरून मोदक करता येतात. इथे आपण 1.5 वाटी म्हणजे साधारण 400 ग्राम रवा घेतला होता. त्याचे मोठ्या आकाराचे 21 मोदक तयार झालेत. या संकष्टी आहेत, तुम्हीसुद्धा हे मोदक करून बघा. कोणताही आर्टिफिशियल एसेन्स किंवा रंग न वापरता आपण हे पायनॅपलचे म्हणजे अननसाचे मोदक केलेत. मला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.